3 पुस्तकांची सरासरी किंमत 30 रुपये आहे. त्यापैकी 2 पुस्तकांची सरासरी किंमत 20 रुपये आहे. तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत काढा. 30 त्रिक 90 आणि 20 दुनी 90 मायनस तिसऱ्या पुस्तकाची किंमत 50. नेक्स्ट थोडस हार्ड घेऊ आता. रमेशला गणित, इंग्रजी व भूगोल. रमेशला गणित, इंग्रजी व भूगोल या विषयात 72, 75, 72, 72, 75, 72 असे गुण मिळाले. तर त्याला सरासरी किती गुण मिळाले? बहात्तर प्लस 75 प्लस 72 भागिले 3. 70 त्रिक 210 आणि 9 219 भागिले 3. उत्तर 73. उत्तर नेक्स्ट पुढचं गणित. थांबे संख्या फायदा नाही ना. 7 क्रमवार विषम संख्यांची सरासरी. 7 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 23 आहे. किती? 23 आहे. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? सात क्रमवार विषम संख्यांची सरासरी 23 आहे. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? सरासरी 23 आहे आणि क्रमवार संख्यांची सरासरी ही मधली संख्या असते. मग सरासरी जर 23 आहे तर याच्या इकडे 3 संख्या, याच्या इकडे 3 संख्या, कारण टोटल संख्या किती आहे? 7. 23 च्या पुढे मोठी पाहिजे ना. 25, 27, 29. सर्वात मोठी संख्या इकडे 21, 19, 17. सर्वात लहान संख्या 17. म्हणजे सरासरी किती आहे? 23. विषम संख्या म्हणजे ज्या संख्येच्या शेवटी 1, 3, 5, 7, 9 या संख्या असतात, अशा संख्यांना विषम संख्या असे म्हणतात. ज्या संख्यांच्या शेवटी 1, 3, 5, 7, 9 या संख्या असतात, अशा संख्यांना विषम संख्या म्हणतात. आपण एक्सप्लेन केलेलं आहे ते की मूळ संख्या कोणत्या असतात, समसंख्या कोणत्या असतात आणि विषम संख्या कोणत्या असतात. आता या सगळ्यांचा फरक कसा आहे रे? सारखा आहे. सगळ्यांचा फरक कसा आहे रे? सारखा आहे. त्याच्यामुळे मधली संख्या ही त्यांची सरासरी असते. आणि त्यानंतर ते आपल्याला गणिताचं देऊन टाकलं ना की 23 ही सरासरी आहे आणि त्या संख्या किती? टोटल 7 संख्या आहे. मग 7 संख्या जर येत आपल्याला समजतं इकडे 3, इकडे 3, मग इकडे जाताना वाढेल, इकडे जाताना कमी होईल. 25, 27 मोठी संख्या म्हणजे एका सेकंदात आपलं उत्तर येतं. दुसरं एखादे दाखवतो अजून. जर तो म्हटला की 7 विषम संख्या आहेत आणि त्या 7 विषम संख्यांची सरासरी 31 आहे. किती आहे? तर यांच्यात सर्वात लहान संख्या कोणती? काय म्हणतोय? सर्वात लहान संख्या कोणती? तर इकडे जायचं. 1, 2, 3 काय येईल रे? 29, 27. सर्वात लहान विषम संख्या आणि जर सर्वात मोठी म्हटली तर 33, 35, 37. समजलं? दरवेळेस 7च संख्या घेईन का? 17 घेईन. घेतल्या त्याने 17 संख्या. 17 विषम संख्यांची सरासरी 51 आहे.
किती रे 51 आहे. तर सर्वात मोठी संख्या कोणती त्यांच्यामध्ये? मग आता किती आहे 17 आहे. मग 17चे जर दोन तुकडे केले तर 8 8 आणि मध्ये 17 म्हणजे इकडे 8 इकडे 8 बरोबर का? मग मधली संख्या कोणती? हे 8 असेल तर किती नंबर 9 नंबर म्हणजे 9 नंबर हा त्याच्यामधला सरासरी अशी 9 नंबरचा अंक आपल्याला दिलेला आहे. किती 51. 51 नंतर जर त्याने म्हटलं की मोठी संख्या कोणती 53 55 57 59 61 63 65 67 ही 17वी संख्या असेल म्हणजे सगळ्यात मोठी संख्या असेल. समजतंय? आता हे झालं थोडस कठीण. आता मी सोपं घेतो. तो म्हटला की 5 विषम संख्या आहे. किती 5 विषम संख्या आहे आणि त्यांची सरासरी 23 आहे. त्यांची सरासरी किती आहे? टोटल संख्या किती आहे? त्याच्यापैकी एक तर झाली 2 3 4 5 ती मध्ये पाहिजे ना. सरासरी म्हणजे काय? मध्यमान. सरासरी म्हणजे काय? मधली संख्या. सरासरी म्हणजे काय? औसत. सरासरी म्हणजे काय? सगळ्यांना सारखं. मग जर 5 विषम संख्या आहे सरासरी 23 आहे तर मोठी संख्या कोणती येईल? हात वरती करून सांगायचं. मोठी संख्या कोणती येईल? ज्यांचे मोबाईल स्विच ऑफ आहे त्यांच्याशी आपल्याला काही घेणं नाहीये. स्विच ऑफ आहे त्यांच्या मोबाईल, आपण बी स्विच ऑफ आहे. बरोबर आहे का नाही का? खून के बदले शेंद्रे. 23 पुढे 25 सर मोठी संख्या 27. आता हे विषम संख्यांबाबतीत झालं. हे समसंख्यांबाबतीत बी होईल की 5 समसंख्यांची सरासरी 14 आहे. 5 समसंख्यांची सरासरी 14 आहे तर मोठी संख्या कोणती? तर त्या 5 संख्यांमध्ये मोठी संख्या कोणती? तिकडे 18. हे बाय दोन्हीकडे ही मधली ही सरासरी ना. मग इकडे 16 18 मोठी विचारली तर 18, छोटी विचारली तर 12 10, छोटी विचारली तर 10. कशा बाबतीत चालू आहे? सम आणि विषम बाबतीत. सम आणि विषम बाबतीत हे चालू आहे. आता थोडस मोठं घ्या सर. म्हणजे 15 समसंख्यांची सरासरी 15 समसंख्यांची सरासरी 52 आहे. किती आहे? कोणाकोणाला समजतंय गणित? 15 समसंख्यांची सरासरी 52 आहे. तर सर्वात लहान संख्या या 15 संख्यांमधली कोणती? काढा. शाबास. काढा पेन वापरा, काही वापरा. प्रश्न समजला ना? जर 15 समसंख्या असतील आणि त्यांची सरासरी जर 52 असेल तर यांच्यापैकी सर्वात लहान संख्या काढा. आता टोटल किती संख्या आहे? 15 आहे. मग 15चे दोन तुकडे 7 7 आणि मधली 8 म्हणजे ही 8 नंबरची संख्या आहे. मग इकडे किती घ्यावे लागतील रे? 7. मग पाय 50 48 46 44 42 40. सर्वात लहान सर्वात मोठी जर काढायची असेल तर 1 2 3 4 5 6 7 54 56 58 60 62 64 66. मोठी विचारली तर 66, छोटी विचारली 40. इन नेक्स्ट. काय आलं? 50 48 46. एक कमी घेतली का? हा 7 घेतल्या पाहिजे ना. 1 2 3 4 5 6 38. हा 7वी पाहिजे ना. पुढे 7 क्रमवार संख्यांची सरासरी 33 आहे. 7 क्रमवार संख्यांची सरासरी 33 आहे. 7 क्रमवार संख्यांची सरासरी 33 आहे. तर त्यामधील सर्वात मोठी संख्या कोणती? आता हे सम विचारलं नाही आणि विषम विचारलं नाही. एकदम सीधं विचारलंय.
क्रमवार संख्यांमध्ये जर 33 मध्ये असेल आणि संख्या जर 7 असेल तर 33 किती नंबरवर? 4 नंबरवर. मग 33च्या मागे बी 3 आणि पुढे 3 क्रमवार संख्या लिहायच्या. किती संख्या आहे टोटल? 7. समय का विषय में? दोन्ही बी नाही. दोन्ही बी नाही म्हणजेच काय आहे? क्रमवार आहे. तो जर म्हणतोय 7 संख्या आहे आणि सरासरी जर 33 आहे, बरोबर का? तर इकडे 3 संख्या, इकडे 3 संख्या, बरोबर आहे का नाही? पाय मग 33, 33, 34, 35, 36 मोठी पाहिजे ना? झालं उत्तर. जर छोटी पाहिजे असती तर 32, 31, 30 ह्या त्या 7 संख्या आहे. आणि क्रमवार संख्यांची सरासरी ही मधली संख्या असते. झालं? कोणाकोणाला समजतंय? हे झालंय भाऊ. आता आजचं शेवटचं लेक्चर आहे. नाही समजत असेल तर काही करू शकत नाही. नेक्स्ट. सदानंदची, सदानंद, सदानंद म्हणजे सदा आनंदी राहणारा व्यक्ती. सदानंद ची 6 विषयातील गुणांची सरासरी. सदानंदची 6 विषयातील गुणांची सरासरी 68.2 असून 68.2 असून अजून 2 विषयात 68.2 असून अजून 2 विषयात त्याला, अजून 2 विषयात त्याला 166 गुण मिळाले. अजून 2 विषयात त्याला 166 गुण मिळाले. तर त्याला सर्व विषयात, तर त्याला सर्व विषयात सरासरी, तर त्याला सर्व विषयात सरासरी किती गुण मिळाले? ज्याचं झालं त्याने हातवरती करायचा. अडुसष्ट 68.2 गुणिले 6 कर. 68 तिकडेच कर ना, तेच कर. गुणिले खाली गुणाकार कसा करता आपण? गुणिले 6. हा, शाबास, करा. व्हेरी गुड. पाड्यांची वही दाखव. पाड्यांची वही दाखव तुझी. हा, कालचे पाडे लिहिले, कुशात लिहिले? लिहिले नाही ना? लिहिले नाही पाडे? 50 भाषा पटकन. कालचे पाडे कोणी कोणी लिहिले नाही ते लोक उभे राहतील. पाडे कोणी कोणी लिहिले नाही ते लोक उभे राहतील. वया चेक करीन मी आज. शंभर उठवायच्या मारा. मारा पटापट. जाणी तर वर्गाच्या बाहेर थांबू नका इथं. हा हा, कान पकडून